पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांऐवजी घराणेशाहीला झुकतं माप दिलंय। त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणामध्ये नेत्यांच्या नात्यागोत्याचा गोतावळा उमेदवार यादीमध्ये पाहायला मिळतोय। संघटनेत वेळ देणारी व्यक्ती पाहिजे। ते संघटनेत वेळच द्यायचा नाही, संघटनेसाठी काम नाही करायचं आणि तिकीट मागायची तर त्याला माझाही विरोध असेल। जो काम करतो संघटनेत, मग तो कोणी असू दे, कोणाचा मुलगा असू दे, कोणाची मुलगी असू दे, वहिनी असू दे, बायको असू दे, पण ती बायको सुद्धा संघटनेमध्ये काम करणारी पाहिजे। अशांना तिकीट निश्चितपणे दिलं जाईल। भाजपच्या आमदार उमाताई खापरे काय म्हणाल्या ते लक्षपूर्वक ऐका। आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याला वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त झालंय। कारण उमाताई खापरे ज्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार आहेत त्या पक्षानं नेहमीच काँग्रेसच्या घराणेशाही विरोधात रान पेटलंय। पण असं असलं तरी त्यांचा मुलगा जयदीप खापरे यंदा भाजपकडून पालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे। या घराणेशाहीवर विरोधकांच्या टीकेला खापरेंनी काय उत्तर दिलंय ते पहा। संघटनेत वेळ देणारी व्यक्ती पाहिजे। हे संघटनेत वेळच द्यायचा नाही, संघटनेसाठी काम नाही करायचं आणि तिकीट मागायची तर त्याला माझाही विरोध असेल। त्यामुळे जो काम करतो संघटनेत, मग तो कोणी असू दे, कोणाचा मुलगा असू दे, कोणाची मुलगी असू दे, वहिनी असू दे, बायको असू दे, पण ती बायको सुद्धा संघटनेमध्ये काम करणारी पाहिजे। अशांना तिकीट निश्चितपणे दिलं जाईल। पण घराणेशाहीची ही लागण केवळ भाजपलाच झाली आहे असं नाही, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतही तेच चित्र आहे। शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा मुलगा विश्वजित बारणे हे पालिका निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडेही राजकीय राज्याभिषेकाच्या तयारीत आहे। उमेदवार म्हणून आपली मुलं कशी उजवी आहेत आणि पक्षासाठी त्यांचं योगदान किती मोठं आहे हे सांगायला हे नेते विसरत नाहीत। विश्वजित गेल्या अनेक दिवसापासून युवा सेनेचं काम करतोय। पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी आहे, त्यांनी त्याचं कर्तृत्व खरं तर सिद्ध केलेलं आहे। पूर्वसमीचं ज्या ठिकाणी थेरगावमधून मी नगरसेवक होतो, माझे बंधू नगरसेवक होते, तो पूर्वसमीचा जो प्रभाग आहे त्या ठिकाणी तो प्रयत्न करतोय आणि तिथं कुणाही शिवसैनिकावरती अन्याय होण्याचं असं काही नाही। आता माझा मुलगा मोठा झालाय, साहजिकच आहे, वडिलाच्या पावलावर पाऊल टाकून तोही मतदारसंघामध्ये काम करतोय। मी नसताना संपूर्ण पिंपरी मतदारसंघाची बऱ्यापैकी जबाबदारी त्याच्यावर असते, त्यालाही कामाचा अनुभव आहे। शेवटी काम करत असताना आज जरी तुम्ही म्हणताय घराणेशाही, पण तो काम करत असताना माझ्याकडे पण काम करतोय। मतदारसंघामध्ये जे काही लोक येतात त्यांच्या गाठीभेटी घेतोय। पिंपरी चिंचवड शहरातील घराणेशाहीची ही यादी संपतच नाही। भाजप विधान परिषदेसाठी संधी दिलेले आमदार अमित गोरखे यांची आई अनुराधा गोरखे, राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांचा मुलगा कुशाग्र कदम, शिवसेना शहर अध्यक्ष आणि माजी महापौर संजोग वाघेरे पाटील यांचा मुलगा आणि पत्नी, तसंच भोसरीचे आमदार विलास लांडे यांचा मुलगा विक्रांत लांडे हे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। निवडून येण्याची क्षमता आणि त्यांचं जे कर्तृत्व आहे ते त्याच्यानुसार आम्ही आमच्या नातेवाईकांना, आमच्या मुलांना, आपल्या पत्नीला, आमच्या पतीला, आमच्या बहिणीला, आमच्या भावाला आम्ही उमेदवारी देतोय असं जर त्यांचं मत असेल तर केवळ त्यांची जी नावं आहेत, त्यांच्या घराण्यातले लोक आहेत, त्यांच्याकडे क्षमता आहे हे तपासण्याची यंत्रणा नेमकी कुठली आहे। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या माणसाला रस्त्यावरच्या माणसाचं दुःख हे कधीच कळणार नाही। त्यामुळे आम्ही आम आदमी पार्टीकडून सर्वसामान्य उमेदवारांना या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये संधी देऊ। पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय घराणेशाही पाहायला मिळते। खरं तर नेत्यांसाठी रक्ताचं पाणी करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी या निवडणुका असतात, पण यंदा पिंपरी चिंचवड मधील नेत्यांनीच आपल्या नातेवाईकांना उमेदवारी देत कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलंय। लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणुकांमध्ये आपण मतदान करावं ही आपली नैतिक जबाबदारी आहे। मात्र आपण ज्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करतो त्यांनी कुणाचा हक्क मारलाय का हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे। गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।